आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज। जागतिक किडनी डे निमित्त कात्रे किडनी अँड मॅटर्निटी केअर येथे मोफत तपासणी शिबिर। सोलापूर येथे दक्षिण कसबा दत्त चौक जागतिक किडनी डे निमित्त मोफत तपासणी शिबिर कात्रे किडनी अँड मॅटर्निटी केअर येथे दिनांक 14 मार्च रोजी वेळ सकाळी 9 ते दुपारी 3 पर्यंत आयोजित करण्यात आले आहे। रक्त लघवी तपासणी 50% सूट। शिबिरात सहभागी होण्यापूर्वी OPD नंबर 83 29 85 05 32 आणि 75 59 34 10 27 नोंदणी करणे आवश्यक। डॉक्टर दिनेश कात्रे यांनी किडनी विकारासंबंधी लक्षणे दिसल्यास अवश्य भेट देण्याचे आवाहन करताना म्हणाले की नमस्कार, मी डॉक्टर दिनेश कात्रे। मी नेफ्रोलॉजिस्ट म्हणून सध्या सोलापूरमध्ये प्रॅक्टिस करतो आहे। मागच्या 3 वर्षापासून सोलापूरमध्ये आपली प्रॅक्टिस चालू आहे। तर दत्त चौकमध्ये कात्रे किडनी केअर अँड मॅटर्निटी क्लिनिक म्हणून स्वतःचं ओन क्लिनिक आहे आणि बाकी कन्सल्टेशनसाठी अश्विनी मेडिकल कॉलेज असेल किंवा यशोधर हॉस्पिटल असेल, इथं आपली अटॅचमेंट आहे। तर मागच्या 3 वर्षापासून काम करत असताना सोलापूरकरांनी जो प्रतिसाद आपल्याला दिलेला आहे त्याच्यामुळं खूप सारा उत्साह आपल्याला वाढलेला आहे आणि त्याच्यासाठीच एक उद्याची वर्ल्ड किडनी डेसाठी आपण एक शिबिर आयोजित केलेलं आहे, ज्याच्यामुळं साहजिकच किडनीच्या आजारामध्ये लोकांना थोडंसं त्याची लक्षणं काय किंवा तो आजार फक्त मुतखड्यामुळेच होतो का किंवा दुसरं काय आहे याची एवढी म्हणजे माहिती अजून लोकांना समजलेली नसेल किंवा काय अजून आपल्याला करून द्यायचे आहे। याच्यासाठी उद्याच्या एका शिबिरामध्ये आपण उच्च रक्तदाब असेल, शुगर असेल किंवा पेन किलरच्या अतिसेवनामुळे होणारे आजार किंवा काही संधिवाताचे म्हणजे ॲटोइम्युन डिसीज ज्याला म्हणतो, अशा पद्धतीमुळे होणारे किडनीचे आजार पण असतात, ज्याची लक्षणं सुरुवातीच्या स्टेजमध्ये काही सापडत। तर या किडनी हेल्थच्या या वर्षाची थीम पण अशी आहे की आपल्याला किडनी हेल्थ अवेअरनेस लोकांपर्यंत जेवढं जास्तीत जास्त पोहोचता येईल तेवढं हे वर्ल्ड किडनी डे 2024ची थीम आहे। तर त्याच्यासाठी ॲज अ नेफ्रोलॉजिस्ट म्हणून माझ्याकडून एक छोटीशी काहीतरी एक प्रयत्न म्हणाल तर हे वर्ल्ड किडनी डेच्या निमित्ताने एक लोकांना त्यांच्या किडनी हेल्थची जागरूकता कळावी आणि त्यांच्याशी काहीतरी एक आपलं नाळ जुळावी किडनी हेल्थ संदर्भात, त्याच्यासाठी एक छोटासा प्रयत्न करतोय त्याच्याबद्दल। आणि भविष्यात काही नवीन गोष्टी आपल्याला त्याच्या पण एक प्लॅन करायचा आहे, त्याच्या पण एक सुरुवात किंवा इनिशिएटिव्ह याला म्हणता येईल। धन्यवाद।